हॅरी पॉटर आणि परीस 8 काढे पंडित. ते बघ, कुठे आहे? अगं, लाल केसवाल्या उंच मुलाच्या पलीकडे आहे. चष्मा लावलेला. तू त्याचा चेहरा बघितलास? तू त्याची ती खूण बघितलीस? दुसऱ्याच दिवशी आपला शयन कक्ष सोडल्या क्षणापासून हॅरीला आपल्या आसपास चालणारी कुजबूज ऐकू येऊ लागली. वर्गाच्या बाहेर रांगेत उभे असलेले विद्यार्थी आपल्या पायांच्या पंजावर उभे होऊन त्याच्याकडे एक कटाक्ष टाकण्याचा प्रयत्न करीत किंवा पुढून पुन्हा परतून त्याच्या समोरून निघताना त्याच्याकडे बघत राहत. हॅरीला त्यांनी असं करू नये असं वाटे, कारण तो आपल्या वर्गाकडे जाणारा मार्ग शोधण्यासाठी एकचित्त होण्याचा प्रयत्न करत होता. हॉगवर्ट्स मध्ये एकूण 142 जिने होते. रुंद फैलावलेले, अरुंद, करकरणारे. काही असे की शुक्रवारी दुसरीकडे जाणारे, काही मध्येच एक पायरी नसणारे. तुम्हाला ते ध्यानात ठेवून त्याच्यावरून उडी मारावी लागेल. मग तिथं अशी काही दारं होती की तुम्हाला त्यांना नम्रपणे विनंती केल्याशिवाय ती उघडत नसत, किंवा काही अशी की त्यांना ठराविक जागी गुदगुल्या कराव्या लागत, आणि काही दारं अशी की ती खरं म्हणजे दारं नसतच, पण तसा नुसता भास होणाऱ्या दगडी भिंती असत. कुठे नेमकं काय आहे हे लक्षात ठेवणं कर्म कठीण असायचं, कारण सर्वच गोष्टी कुठेही कशाही बदलत असत. तसबिरीतली माणसं एक दुसऱ्यांना भेटत आणि हॅरीला विश्वास होता की ते लोखंडी चिलखतही बोलू शकेल. भूत मुळीच मदत करत नसत. तुम्ही उघडण्याचा प्रयत्न करीत असलेल्या दारातून त्यांच्यापैकी एखादं अचानक तरंगत येऊन तुम्हाला चकित करी. जवळ शिर नसलेल्या निकला नवीन ग्रायफिंडोर वासियांना खरी वाट दाखवताना आनंद होत असे, पण पीव्ज नावाचं भूत मात्र जर तुम्ही त्याला वर्गावर जायला उशीर झाल्यावर भेटलात तर 2 कुलूपबंद दारं आणि एक चमत्कारिक जिन्याच्या सामान असायचं. ते तुमच्या डोक्यावर कचराकुंडी उपटी करेल, तुमच्या पायाखालची सतरंजी खेचून घेईल, तुम्हाला खडूचे तुकडे फेकून मारेल, किंवा तुमच्या पाठीकडून अदृश्य रूपानं येऊन तुमचं नाक पकडेल आणि किंचाळेल, कसं पकडलं? जर शक्य असेल तर पीव्स पेक्षाही त्रासदायक कुणी असेल तर रक्षक अर्गस फिल्च. हॅरी आणि रॉनला आपल्या वाटेनं जात असताना पहिल्याच दिवशी सकाळी त्याच्याशी गाठ पडली. फिल्चनं त्यांना एक दार उघडण्याचा प्रयत्न करताना बघितलं. दुर्दैवानं ते दार 3ऱ्या मजल्यावरील सीमाबंदी असलेल्या बोळाचं प्रवेशद्वार होतं. ते आपली वाट चुकले होते यावर त्याचा विश्वासच नव्हता. त्याला उलट अशी खात्री होती की ते हेतुपूर्वक ते दार उघडण्याचा प्रयत्न करीत होते, म्हणून तो त्यांना तळघरात बंद करण्याची धमकी देत होता. पण त्याच वेळी तिथून जात असलेल्या प्रोफेसर क्विलरनं त्यांची सुटका केली. फिल्चकडे एक मिसेस नॉरिस नावाची मांजर होती. ती देखील हडकुळी, धुळकट रंगाची असून फिल्च सारखेच तिचेही डोळे 2 दिवे असल्यासारखे उभरून वर आलेले होते. ती एकटीच त्या बोळावर पहारा करीत असे. तिच्या देखत एकही नियम मोडा. अगदी 1 पाऊल जरी रांगेच्या बाहेर पडलं तरी लगेच फिल्चला जाऊन वर्दी देईल आणि तो दुसऱ्या क्षणी तिथे हजर होईल. फिल्चला शाळेतील सगळे गुप्त रस्ते कुणाही पेक्षा अधिक चांगले होते. अपवाद फक्त विजली जुळे भाऊंचा, आणि तो कुठल्याही भूताप्रमाणे क्षणभरात हजर होत असे. सगळेच विद्यार्थी त्याचा द्वेष करीत आणि त्यांच्यापैकी अनेकांची अशी सुप्त अतिशय आवडती महत्वाकांक्षा होती की त्या मिसेस नॉरिसच्या कमरेत एक चांगली लाथ हाणावी. आणि एकदा का तुम्हाला ते वर्ग शोधणं जमलं किंवा प्रत्यक्ष धडे घ्यायचे. हॅरीला लवकरच लक्षात आलं की जादू शिकण्यासाठी नुसती छडी फिरवणं आणि 4 मंत्र म्हणणं सोडून आणि बरंच काही शिकायचं होतं. दर बुधवारी मध्यरात्री दुर्बिणीच्या सहाय्यानं आकाशातील ताऱ्यांचा अभ्यास करायचा आणि त्यांची नावं व ग्रहांच्या गतींचा अभ्यास करायचा. एका प्रोफेसर स्प्राउट नावाच्या ठेंगू चेटकिणी बरोबर आठवड्यातून 3 वेळा गडाच्या मागील ग्रीन हाऊस मध्ये जाऊन वनस्पती शास्त्राचा अभ्यास करावा लागेल. त्यावेळी वेगवेगळ्या वनस्पती, विचित्र झुडपं, अळंब्या यांची निगा कशी राखायची आणि त्यांचा उपयोग केव्हा आणि कसा करायचा यांचा अभ्यास करायचा असे. साहजिकच सर्वात कंटाळवाणा विषय होता जादूचा इतिहास, आणि तोच वर्ग फक्त एक भूत शिकवत असे. खूप वयस्कर असताना प्रोफेसर बीन्सना स्टाफच्या शेकोटी समोर झोप लागली.
आणि मग दुसऱ्या दिवशी ते सकाळी आपलं शरीर तिथे सोडून वर्गावर हजर झाले. प्रोफेसर बीन्स निरंतर बोलत राहत. मुलं नावं आणि तारखा टिपून घेत आणि त्या भरात एमेरिक दुष्ट आणि युरिक विचित्र यांच्या नावांची सहज अदलाबदल करीत. संमोहनाविषय शिकवणारे प्रोफेसर फ्लिटविक हे एक छोटे बुटके जादूगार असून त्यांना आपल्या डेस्कवरून पुढचं बघण्यासाठी एका पुस्तकांच्या राशीवर उभं राहावं लागत असे. आपला पहिला धडा प्रारंभ करते वेळी त्यांनी आपलं रजिस्टर घेतलं आणि हजेरी घेताना हॅरीचं नाव येताच अति रोमांचित होऊन एक किंकाळी फोडली आणि एकदम दृष्टीआड झाले. प्रोफेसर मॅकगोनेगल आणिकच वेगळ्या. त्यांच्याशी वाद घेणं योग्य होणार नाही हा हॅरीचा विचार एकदम बरोबर होता. त्या एकदम कडक आणि हुशार होत्या आणि आपल्या पहिल्याच वर्गात त्यांनी मुलांना चांगलीच तंबी देऊन ठेवली होती. रूपांतरण हा हॉगवर्ट्स मध्ये तुम्ही शिकणार असलेला सर्वात क्लिष्ट आणि धोकादायक जादूचा प्रकार आहे, त्या म्हणाल्या. टिवल्या भावल्या करणाऱ्या कुणीही माझ्या वर्गातून चालतं व्हावं आणि पुन्हा येऊ नये. तुम्हाला ही एक सूचना आहे. आणि मग त्यांनी आपल्या डेस्कचं डुकरात रूपांतर केलं आणि पुन्हा पूर्ववत डेस्क मध्ये. मुलांवर त्याचा एकदम खूप प्रभाव पडला आणि ते लगेच अभ्यासालाही लागले. पण त्यांना लवकरच कळलं की ते फार वेळ फर्निचरचे प्राणी आणि प्राण्यांचं फर्निचर अशा रूपांतरणात घालवणार नाहीयेत. बऱ्याच क्लिष्ट नोंदी करून झाल्यानंतर वर्गात प्रत्येकाला एक आगकाडी देण्यात आली. तिचं सुईत रूपांतर करायचा सराव करायला सांगितला. तास संपेपर्यंत फक्त हर्मायनी ग्रेंजर तेवढे आपल्या आगकाडीत थोडा बदल करू शकली होती. मग प्रोफेसर मॅकगोनेगलनं ती अख्खी चंदेरी आणि टोकदार कशी झाली ते वर्गाला दाखवलं आणि हर्मायनीला कधी नव्हे ती सस्मित शाबासकी दिली. वर्गातील प्रत्येक जण सर्वात उत्सुकतेनं वाट पाहत असेल तर ती काळ्या जादू विरुद्ध लढा या विषयाची. पण प्रोफेसर क्विलरचे वर्ग म्हणजे एक थट्टाच होऊन बसली. त्यांच्या वर्गात लसणाचा भयंकर उग्र दर्प भरलेला असे आणि अशी वंदता होती की त्यांना रोमानियात भेटलेल्या एका चेटकिणीला दूर ठेवण्यासाठी त्यांचा हा उपद्व्याप होता, कारण ती पुन्हा येऊन त्यांना त्रास देईल अशी ते सतत भीती बाळगत असत. त्यांनीच सांगितलं होतं की त्यांचा फेटा त्यांना एका आफ्रिकन राजकुमारानं आभार म्हणून दिला होता, कारण त्याला त्यांनी एका त्रासदायक भूतापासनं वाचवलं होतं. पण विद्यार्थ्यांचा मात्र त्यावर विश्वास बसत नव्हता. एकदा सिमस फिनिगननं त्यांनी त्या भूताशी सामना कसा दिला होता हे विचारलं असता प्रोफेसर क्विरल एकदम लालबुंद झाले आणि हवामानाबद्दल बोलू लागले. तसाच एक विचित्र दर्प त्यांच्या फेट्यातून यायचा हे देखील विद्यार्थ्यांच्या ध्यानात आलं होतं आणि विजली जुळे तर ठामपणे म्हणत की त्यातही त्यांनी लसूण भरून ठेवलेलं होतं, कारण त्यामुळे प्रोफेसर क्विरल कुठेही असले तरी त्यांचा बचाव होत असे. हॅरीला जेव्हा हे कळलं की तो वर्गात इतरांहून खूप मागे नाहीये तेव्हा त्याला खूप बरं वाटलं. खूप सारी मुलं मगल्स कुटुंबातून आलेली होती आणि त्याच्याप्रमाणे त्यांनाही आपण चेटकीण वा जादूगार असल्याचं काहीच माहित नव्हतं. शिवाय तिथे इतकं खूप काही शिकायचं होतं की त्या मानानं अगदी रॉनला देखील फारच कमी माहिती होती. हॅरी आणि रॉनला शुक्रवार हा महत्वाचा वार ठरला. आपला नाश्ता घेण्यासाठी मुख्य सभागृहाचा रस्ता प्रथमच ते कुठेही एकदा वाट न चुकता शोधू शकले होते. आज आपल्याला काय शिकायचंय? आपल्या लापशीत साखर घालीत असता हॅरीनं रॉनला विचारलं. स्लायदेरिन बरोबर जादूच्या काढ्यांचे 2 तास आहेत, रॉन म्हणाला. स्लायदेरिन गृहाचे प्रमुख आहेत स्नेप. असं म्हणतात की ते नेहमी त्यांचीच बाजू घेतात. हे खरंय का ते आपल्याला कळेलच. असं वाटतं की मॅकगोनेगलनी पण आपली बाजू घ्यायला हवी, हॅरी म्हणाला. प्रोफेसर मॅकगोनेगल त्यांच्या ग्रायफिंडॉर गृहाच्या प्रमुख होत्या, पण तरी त्यामुळे 2 दिवसापूर्वीच त्यांना भला मोठा गृहपाठ द्यायला त्या विसरल्या नव्हत्या. त्याच वेळी एकदम टपाल आलं. हॅरीला आता त्याची सवय झाली होती, पण येथील पहिल्या सकाळी मात्र त्याला एकदम धसकाच बसला होता, कारण त्यावेळी सभागृहात नाश्ता चालू असताना अचानक जवळजवळ 100 घुबडं किलकिलाट करत आली आणि आपापल्या मालकाला शोधेपर्यंत हवेत तरंगत होती आणि आपला मालक दिसताच त्याच्या पुढे टपाल टाकून निघून गेले. हेडविगनं आतापर्यंत हॅरीला काहीच आणून दिलं नव्हतं. कधी कधी ती त्याच्या कानी गुणगुणत असे आणि टोस्टचा एक तुकडा मिळाल्यावर अन्य घुबडांबरोबर त्यांच्या वेगळ्या घुबड निवासात जाऊन सुस्तावत असे.
आज सकाळी मात्र त्यानं मोरंबा आणि साखरेच्या सटांमध्ये येऊन फडफड केली आणि हॅरीच्या बशीत एक चिठ्ठी टाकली. हॅरीनं ताबडतोब ती उघडून वाचली. प्रिय हॅरी, अक्षर अगदीच गिचमिडीत होतं. तुला शुक्रवारची दुपार मोकळी असते हे मला माहित आहे. मग तू दुपारी 3च्या आसपास माझ्याकडे चहाला येशील का? मला तुझ्या पहिल्या आठवड्यातील हालचालींबद्दल सगळं काही ऐकायचंय. मला हेडविग बरोबर उत्तर पाठव. हॅग्रिड. हॅरीनं रॉनची पिसाची लेखणी मागितली आणि आलेल्या चिठ्ठीच्या मागील बाजूस रखडलं. हो नक्कीच, तर मग आपल्या भेटीत. आणि हेडविगला परत पाठवलं. हॅग्रिड बरोबर चहा घेण्याच्या कल्पनेनंच हॅरीला बरं वाटत होतं, कारण जादूच्या काढ्यांचे वर्ग म्हणजे आतापर्यंतचे सर्वात कंटाळवाणे होते. सत्राच्या प्रारंभीच्या जेवणाचे वेळी हॅरीला कल्पना आली होती की प्रोफेसर स्नेपला तो आवडत नसावा. काढ्यांच्या पहिल्याच वर्गाच्या शेवटी हॅरीला कळलं की त्याची कल्पना मुळीच चुकीची नव्हती. प्रोफेसर स्नेपना हॅरी आवडत नव्हता एवढंच नाही, तर ते त्याचा द्वेष करत होते. काढ्यांचे वर्ग खाली एका तळघरात भरत असत. वर मुख्य गडापेक्षा इथं गारवा असे. जर भिंतीलगत असलेल्या बरण्यांमधून क्षारात ठेवलेले प्राणी तिथे तरंगत नसते, तर ही जागा फार भीतीदायक झाली असती. फ्लिटविक प्रमाणे स्नेपनंही उपस्थित रजिस्टर समोर घेऊन वर्गात प्रारंभ केला आणि फ्लिटविक प्रमाणेच हॅरीचं नाव येताच ते जरा थांबले. ते हळूच म्हणाले, हॅरी पॉटर, आमचा नवा नायक. ड्रेको मॅल्फॉय आणि त्याचे ते मित्र क्रॅब आणि गॉयल आपल्या तोंडावर हात ठेवून हसले. स्नेपनं हजेरी संपवली आणि वर्गाकडे वळले. त्याचे डोळे हॅग्रिड सारखेच काळे होते, पण त्यात हॅग्रिडची आपुलकी मात्र अजिबात नव्हती. ते अगदी थंड, कोरडे आणि अंधाऱ्या बोगद्यांची आठवण करून देणारे होते. तुम्ही इथे जादूचे काढे तयार करण्याची तंतोतंत कला आणि गूढशास्त्र शिकणार आहात, त्यांनी प्रारंभ केला. त्यांचा आवाज तसा कुजबुजण्यापेक्षा जरा मोठा होता. पण प्रोफेसर मॅकगॉनगल प्रमाणे स्नेप यांनाही विशेष प्रयत्न न करता वर्ग शांत ठेवण्याची हातोटी होती. इथे ते मूर्खासारखं कांडी फिरवणं विशेष नसल्यानं तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हा पण जादू आहे असं वाटणार नाही. तुम्हाला उकळत्या घमेलातून वर येणाऱ्या वाफांचं सौंदर्य समजेल किंवा मानवी नसांमधून फिरणाऱ्या विविध द्रव्यांची नाजूक शक्ती, जी मनावरील जादूटोणा इंद्रियांवर ताबा ठेवते, ती कळेल अशी मला मुळीच अपेक्षा नाही. मी तुम्हाला ख्याती बाटलीत कशी बंद करावी, गौरव कसा ढवळावा किंवा मृत्यूला कसं बूच लावून बंद करून ठेवावं हे देखील शिकवू शकेन, पण अट एवढीच की मी नेहमी ज्यांना शिकवतो त्यांच्यासारखे तुम्ही रेम डोके नसाल तर. थोड्या भाषणानंतर बरीच शांतता पसरली. हॅरी आणि रॉननं भुवया चढवून एकमेकांकडे बघितलं. हर्मायनी ग्रेंजर मात्र आपल्या बैठकीच्या काठावर बसून आपण रेम डोके नसल्याचं सिद्ध करण्याच्या उत्सुकतेनं अधीर झालेली होती. पॉटर, स्नेप एकदम म्हणाले, मी जर वॉर्म वूडच्या मिश्रणात ऍस्फोडेलच्या मुळांचा भुगा मिसळला तर मला काय मिळेल? कशाच्या मिश्रणास कशाच्या मुळांचा भुगा? हॅरीनं रॉनकडे बघितलं तर तोही तसाच ढिम्म होता. हर्मायनीचा हात वर होता. मला ठाऊक नाही सर, हॅरी म्हणाला. स्नेप जरा व्यंगात्मक चेहऱ्यानं हसले. अरे रे, पण प्रसिद्धी म्हणजे सर्व काही असतं असं नाही. त्यांनी हर्मायनीच्या हाताकडे दुर्लक्ष केलं. आपण पुन्हा प्रयत्न करूया. पॉटर, मी जर तुला बिजो आणायला सांगितला तर तू कुठे शोधशील? आपल्या जागेवरून न उठता आपला हात हवेत जेवढा वर जाऊ शकत होता तेवढा उंच हर्मायनीने उंचवला खरा, पण हॅरीला मात्र बिजुआ काय असतं त्याची अजिबात कल्पनाही नव्हती. त्यानं मॅल्फॉय, क्रॅब आणि गॉयल जोरात हसत होते तिकडे न बघण्याचा प्रयत्न केला. मला ठाऊक नाही सर, मला वाटलं होतं की इथे येण्यापूर्वी तू आपलं पुस्तक उघडलं असेल पॉटर. हॅरीनं सरळ त्या थंडगार डोळ्यात बघण्याचा प्रयत्न केला. त्यानं डर्सलिनच्या घरी असताना आपली पुस्तकं उघडून बघितली होती, पण 1000 जादूच्या मुळ्या आणि आळंब्यामधील प्रत्येक कृती लक्षात असेल अशी स्नेपची अपेक्षा होती की काय? स्नेप मात्र अजूनही हर्मायनीच्या हाताकडे दुर्लक्ष करूनच होते. बर, मॉन्क्सहुड आणि मॉक्सहुड आणि वुल्फ्सबेन मध्ये काय फरक आहे? यावेळी तर हर्मायनी सरळ उभीच राहिली आणि तिचा उंचावलेला हात त्या तळघराच्या छताला लागत होता. मला ठाऊक नाही, हॅरी शांतपणे म्हणाला.
पण मला वाटतं हरमायनीला ठाऊक आहे. आपण तिला का विचारून बघत नाही? काही जण हसले. हॅरीनं सिमसकडे बघितलं तर त्याने डोळे मिचकावले. मला ठाऊक नाही, हॅरी शांतपणे म्हणाला. पण मला वाटतं हरमायनीला ठाऊक आहे. आपण तिला का नाही विचारून बघत? काही जण हसले. हॅरीनं सिमसकडे बघितलं तर त्याने डोळे मिचकावले. पण स्नेपचं मात्र समाधान झालं नव्हतं. खाली बस, त्यांनी हरमायनीला दरडावलं. मी तुझ्या माहितीसाठी सांगतोय पॉटर. ऍस्फोडेल आणि वॉर्मवूड मिळून झोपेचा असा शक्तिशाली काढा तयार होतो की त्याला जिवंत मृत्यूचा घोट म्हणून ओळखलं जातं. आणि बिजोवा हा बकऱ्याच्या पोटातून काढलेला एक दगड असून तो तुमचं जवळजवळ सर्व विषांपासून रक्षण करतो. तसंच मॉक्सवूड आणि वुल्फ्सबेन ही एकाच झाडाची दोन नावं असून त्याला अकोनाइट असंही नाव आहे. बर, पण तुम्ही हे सारं लिहून का बरं घेत नाही? वर्गात एकदम पिसांच्या लेखण्या आणि भुर्जपत्रांची खसखस ऐकू आली. त्यावर आवाज चढवून स्नेप म्हणाले, आणि यासाठी ग्रायफिंडॉर गृहाचा एक गुण कापण्यात येईल. पॉटर, काढ्यांचे वर्ग पुढे जात असतानाही ग्रायफिंडॉरला काही सुधारणा झाली नाही. स्नेपनं वर्गातल्या मुलांच्या जोड्या केल्या आणि त्या सर्वांना गळूनवर उपाय असणारा एक साधा काढा करायला सांगितला. आपल्या लांब काळात झगा घालून ते फिरत असता मुलं वाळलेल्या विंचवाच्या नांग्या आणि सापांचे विषारी दात यांचं चूर्ण करून ते कसे तोलतायत याकडे ते लक्ष देत होते. आणि बहुधा त्यांना आवडत असलेला एक मॅल्फॉय सोडून सर्वांवर काही ना काहीतरी टीका करत होते. मॅल्फॉयनं शिंग असलेली गोगलगाय किती चांगल्या रीतीनं उकळली हे सर्वांना सांगत होते, तोच हिरव्या आम्ल धुरानं आणि मोठ्या आवाजानं ते तळघर भरून गेलं. नेव्हिलनं काहीतरी केल्यानं सिमसची कढाई वितळून त्याचा एक गोळा झाला आणि तिच्यातील काढा खाली लादीवर सांडून वाहत होता. त्यामुळे मुलांचे जोडे जळू लागले होते. काही क्षणातच सारा वर्ग आपापल्या स्टुलांवर उभा होता आणि नेव्हिल त्याच्या अंगावर सांडलेल्या कढईतील काढ्यात भिजला असल्याने वेदनांनी विवळत होता. त्याच्या अंगावर लाल बुंद फोड उभारले होते. मूर्ख मुला, मला वाटतं तू कढई आगीवरून काढण्यापूर्वीच त्यात साळूची पिसं मिसळली असतील. स्नेप गरजले व त्यांनी सारा सांडलेला काढा आपल्या जादूच्या काडीनं बाजूला सारला. त्याच्या नाकावरही फोड उभारू लागताच नेव्हिल बोंबलत होता. त्याला दवाखान्यात घेऊन जा. स्नेप सिमसवर खेकसले. मग त्यांनी जवळच काम करीत असलेल्या हॅरी आणि रॉनची हजेरी घ्यायला सुरुवात केली. अन तू पॉटर, तू त्याला पिसं न मिसळण्यासाठी का नाही सांगितलंस? त्यानं चूक केली म्हणजे तुझं काम चांगलं वाटेल असं वाटलं तुला, हो ना? आता यामुळे ग्रायफिंडॉरचा आणिक एक गुण वजा होणार आहे, समजलास? ते फारच अन्यायी वाटल्यानं हॅरीनं काही बोलण्यासाठी तोंड उघडलंच होतं, पण रॉननं त्याला पाठीमागून एक लाथ मारून थोपवून धरलं. जास्त वाद घालू नकोस. मी असं ऐकलंय की स्नेप कुठल्याही थराला जाऊ शकतात. रॉन पुटपुटला. 1 तासाभरानंतर जेव्हा तळघराच्या पायऱ्या चढून ते वर येत होते, त्यावेळी हॅरीचं मन खूप चलबिचल होत होतं आणि त्याला खूप निराशा वाटू लागली होती. आपल्या वास्तव्याच्या पहिल्याच आठवड्यात त्यानं ग्रायफिंडॉरचे 2 गुण घालवले होते, पण स्नेप त्याचा एवढा द्वेष का करीत असावेत? चल, जाऊ दे, रॉन म्हणाला. स्नेप तर फ्रेड आणि जॉर्जचे गुण येता जाता कापत असतात. बरं, मला हे सांग की मी देखील तुझ्यासोबत हॅग्रिडकडे येऊ शकतो का? 3 वाजायला 5 मिनिटं असताना ते दोघे गडाबाहेर उतरले आणि मैदानापलीकडेच्या वाटेवर लागले. प्रवेश बंदी असलेल्या जंगलाच्या काठावरच एक लाकडी घरात हॅग्रिड राहत होता. एक धनुष्य आणि बुटांचा जोड समोरच्या दाराबाहेरच दिसत होता. हॅरीनं दारावर टकटक केली आणि आतून दारावर काहीतरी जोरात घासल्याचा आणि गडगडाटी भुंकण्याचा आवाज आला आणि त्यानंतर हॅग्रिडचा आवाज गरजला. मागे हो, फँग, मागे हो. त्यानं दार उघडताच फटीतून हॅग्रिडचा मोठा केसाळ चेहरा दिसला. दूर हो फँग, मागे हो, तो म्हणाला. त्यानं त्यांना आत घेतलं आणि आपल्या भल्या मोठ्या दांडग्या काळ्या कुत्र्याला त्याचा गळपट्टा धरून मागे ठेवण्याचा प्रयत्न केला. आत फक्त एकच खोली होती. छतावर डुकराचं मांस आणि जंगली तितर पक्षी लटकवलेले होते आणि उघड्या चुलीवरील पितळ्याच्या किटलीत काहीतरी उकळत होतं. एका कोपऱ्यात एक मोठा मजबूत पलंग ठेवलेला असून त्यावर एक ठिगळ्यांची रजई अंथरलेली होती. तुम्ही संकोच करू नका, आपलंच घर समजा, हॅग्रिडनं फँगला मोकळा सोडत म्हटलं. फँग सरळ उड्या मारत रॉनकडे गेला आणि त्याचे कान चाटू लागला.
हॅग्रिड प्रमाणेच फँग देखील जेवढा दिसत होता तेवढा क्रूर नव्हता. हा रॉन, हॅरीनं एका चहाच्या किटलीत उकळतं पाणी ओतत असलेल्या हॅग्रिडला सांगितलं. त्याने एका बशीत कडक केक्स ठेवले. हा दुसरा विजली, हो ना? रॉनच्या चेहऱ्यावरील डाग बघत हॅग्रिड म्हणाला, माझं अर्ध आयुष्य मी तुझ्या जुळ्या भावांना या जंगलातून बाहेर हाकलण्यात घालवलंय. त्या कडक केकमुळे त्यांचे दात तुटायची वेळ आली होती. पण हॅग्रिडला आपल्या सुरुवातीच्या वर्गांबद्दल सांगत असताना ते फार आनंदी असल्याचं भासवत होते. हॅरीच्या गुडघ्यांवर डोकं टेकून फँग आरामात बसला होता आणि त्याच्या कपड्यांवर आपली लाळ टपकावीत होता. हॅग्रिडनं फिलचा खडूस बुड्ढा असा उल्लेख केला तेव्हा हॅरी आणि रॉनला खूप बरं वाटलं. आणि ती मांजर, मिसेस नॉरिस, मला वाटतं तुम्ही एकदा तिची माझ्या फँगशी गाठ घालून द्याच. तुम्हाला सांगतो, मी केव्हाही शाळेत जातो तेव्हा ती माझ्या मागावरच असते. तिच्यापासून सुटका नसते कारण फिल्चनं तिला ती कामगिरी सोपवलेली असते. हॅरीनं हॅग्रिडला स्नेपच्या वर्गाविषयी सांगितलं. रॉन प्रमाणेच हॅग्रिडनंही हॅरीला त्याच्याविषयी चिंता न करण्यासाठी सुचवलं, कारण स्नेपना चुकूनच कोणी विद्यार्थी आवडत असे. पण मला वाटतं ते खरोखरच माझा द्वेष करत असतात. काहीतरीच. ते असं का करतील? पण तरी हॅरीला मात्र असं वाटलं की हॅग्रिड त्यावेळी त्याच्याकडे बघायचं टाळत होता. तुझा भाऊ चार्ली कसा आहे? मला तो खूप आवडायचा. प्राण्यांची वागण्यात त्याचा हातखंड होता. हॅग्रिडनं रॉनला विचारलं. हॅरीला आश्चर्य वाटलं की हॅग्रिडनं मुद्दाम विषय बदलला असावा. रॉन आपल्या भावाबद्दल, चार्लीबद्दल हॅग्रिडला सांगत होता आणि त्याने ड्रॅगनवर केलेल्या कामाची माहिती देत होता. तेवढ्या वेळात हॅरीनं तिथे टेबलवर टी कोझी खाली पडलेला एक कागद उचलून वाचला. डेली प्रॉफेट या वर्तमानपत्रातील ते एक कात्रण होतं. ग्रिंगरॉट्स मध्ये दरोडा, अद्ययावत माहिती. ग्रिंगरॉट्स मध्ये गेल्या 31 जुलै रोजी झालेल्या दरोड्यासंदर्भात शोध चालू असून ते कुणा अनोळखी काळ्या जादूगाराचं किंवा चेटकिणीचं काम असावं असं मानलं जात आहे. ग्रिंगरॉट्स मधील पिशाच्च तर अजूनही ठाम आहेत की काहीच चोरीला गेलं नाहीये. जी तिजोरी उघडली गेली होती, खरं म्हणजे त्या दिवशी आधीच रिकामी करण्यात आली होती. पण तरीही त्यात आधी काय ठेवलं होतं हे आम्ही तुम्हाला सांगणार नाही. तरी तुम्ही आपलं नाक खुपसणं बंद ठेवावं, त्यातच तुमचं भलंय. ग्रिंगरॉट्सच्या एका प्रतिनिधीनं आज दुपारी सांगितलं. हॅरीला रॉननं गाडीत हे सांगितल्याचं आठवलं की कुणीतरी ग्रिंगरॉट्स मध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. पण रॉननं तारीख मात्र सांगितली नव्हती. हॅग्रिड, ही ग्रिंगरॉट्स मधील चोरी तर माझ्या वाढदिवशी झालीये. असं देखील शक्य आहे का की त्यावेळी आपण तिथेच असू? हॅरी म्हणाला. आता मात्र शंका उरली नाही. यावेळी हॅग्रिडनं हॅरीकडे मुळीच बघितलं नव्हतं. जरा गुस्सातच त्याने हॅरीला आणखी एक रॉक केक दिला. हॅरीनं ती बातमी पुन्हा वाचली. ज्या तिजोरीचा शोध घेतला गेला ती खरं म्हणजे त्या दिवशी त्यापूर्वीच संपूर्ण रिकामी करण्यात आली होती. हॅग्रिडनं तिजोरी क्रमांक 713 रिकामी केली होती. म्हणजे ती रिकामी आहे असं म्हणायचं तर त्यानं त्यातून एक छोटं मळकट पाकिट काढून आणलं होतं. मग ते चोर तेच तर पाकिट शोधत नसावेत. हॅरी आणि रॉन रात्रीच्या जेवणासाठी गडाकडे परतते वेळी कडक केक्समुळे त्यांचे खिसे जड झाले होते. ते केक्स घ्यायचं नाकारणं त्यांना असभ्यपणाचं वाटलं होतं. हॅरीच्या मनात विचार आला की आतापर्यंत वर्गात झालेल्या अभ्यासापेक्षा हॅग्रिडकडील चहा सत्रानं त्यांच्या विचारांना जास्त चालना दिली होती. हॅग्रिडनं ते पाकिट अगदी वेळेवर काढलं होतं का? आता कुठे येते? आणि हॅग्रिडला स्नेप बद्दल अशी कोणती माहिती होती जी तो हॅरीला सांगू इच्छित नव्हता?